लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. राघव वेणूला समजावत असतो की आता आपल्याला घरी जायला हवं, कारण घरी ऋषभ काकाने तुझ्यासाठी छान सरप्राईज ऑर्गनाईज केला आहे. आणि त्यांचं हे बोलणं सुरू असतानाच सावीला खोकला येतो आणि त्यामुळे राघवचं तिच्याकडे लक्ष जातं. सावीची अवस्था बघून त्याला वाईट वाटतं आणि मग तो सावीला जवळ घेत सांगतो की बाळा, तू खरंच खूप गोड मुलगी आहे आणि मला खूप आवडतेस आणि माझा विश्वास आहे की मोठी झाल्यावर तू खूप ब्रेव पोलीस ऑफिसर बनशील. आणि ते ऐकून सावीलाही खूप आनंद होतो. तर राघव तिची माफी मागत म्हणतो की मला माफ कर सावी बाळा, मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकलो नाही. तर सावी त्याला सांगते की पोलीस काका, तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या, मला काहीच घाई नाही. मी दहीगावला कुठे राहते हे माहिती आहे ना तुम्हाला. आणि त्यावर राघव हसून हो म्हणतो आणि त्यानंतर सावी त्याला मिठी मारते. मात्र ती मनाशी म्हणत असते की पोलीस काका, तुम्हाला आजच मला घरी घेऊन जावं लागेल, कारण घरी गेल्यानंतर विनू तुमच्याशी बोलणार आहे. मात्र त्याच वेळी रुक्मिणी त्या ठिकाणी येते. ती राघवला म्हणते की चल आता आपल्याला घरी जायला हवं. आणि मग ती रागातच सिंधूकडे बघत म्हणते की यांना सुद्धा उशीर होत असेल ना. त्यावर राघव म्हणतो की हो काकू, तू जा पुढे, मी येतो विनूला घेऊन. आणि मग त्यानंतर रुक्मिणी तेथून निघून जाते. तर सिंधू राघवकडे बघत असते. मात्र राघव तिच्याशी एकही शब्द बोलत नाही आणि मग तो विनूला घेऊन तेथून जाण्यासाठी निघतो. तर सिंधू रडतच मनाशी म्हणत असते की बाप्पा, पुन्हा कधीच कोणत्या कारणाने राघवची आणि माझी भेट घडवू नको. सावी राघवची मुलगी आहे ही गोष्ट मी कधीच त्यांना कळू देणार नाही. आणि त्याच वेळी राघवला काहीतरी जाणवतं, त्यामुळे तो पाठीमागे वळून बघतो. मात्र त्यानंतर सिंधू काही न बोलता सावीला घेऊन तेथून निघून जाते. त्यानंतर सिंधू आणि सावी मंगेशला जाऊन भेटतात. सावी सिंधूला म्हणत असते की आई, फक्त आजचा दिवस आपण इथे राहूयात ना. मात्र सिंधू या गोष्टीसाठी स्पष्टपणे नकार देते. तर सावी तिला सांगते की आज विनू पोलीस काकांसोबत बोलणार आहे आणि जर त्यांनी माझा बाबा होण्यास होकार दिला तर मला लगेच त्यांच्याकडे जाता येईल. मात्र तिचं ते बोलणं ऐकून सिंधू खूपच चिडते आणि ती सावीवर ओरडते आणि त्यामुळे सावी नाराज होते. तर मंगेश सिंधूला समजावत असतो की सावी लहान आहे, तिच्यावर ओरडू नको. मात्र सिंधू काही ऐकून घेत नाही. तर दुसरीकडे राघव आणि विनू घरी जातात. घरी ऋषभने छान सजावट केलेली असते आणि ती बघून विनूला खूप आनंद होतो. त्यानंतर सर्वजण तिथे येतात. अन्वी विनूसाठी केकही घेऊन आलेली असते. त्यामुळे विनू खूपच खुश होतो आणि मग सर्वजण विनूचं कौतुक करत त्याच्यासाठी टाळ्या वाजवतात. राघव त्याला पटकन कपडे चेंज करण्यासाठी पाठवतो. तर इकडे सावी विनूला कॉल करत असते. मात्र नेमका त्याचा फोन ऋतुजाजवळ असतो आणि ती लगेच सावीचा कॉल कट करते. त्यामुळे सावी नाराज होते. तर इकडे मंगेश सिंधूला म्हणत असतो की तू एकदा सावीकडे बघ, ती किती नाराज झाली आहे. तिला सुद्धा अधिकार आहे ना तिचे बाबा कोण आहेत ते जाणून घेण्याचा. तू प्लीज तिच्यावर असा अन्याय करू नको. मात्र सिंधू काही ऐकून घ्यायला तयारच नसते. ती म्हणते की मंगेश, तू असं म्हणतोय कारण तुला नाण्याची दुसरी बाजू माहीत नाही. त्यावर मंगेश विचारतो, मग तू मला सांग काय आहे नाण्याची दुसरी बाजू. मात्र सिंधू ती सुद्धा मंगेशला सांगत नाही आणि तिची बस नक्की किती वाजता आहे हे बघण्यासाठी तेथून निघून जाते. तर मंगेश मनाशी म्हणत असतो की सिंधू, आता तू काही सांगणार नसशील तर मलाच काहीतरी करावं लागेल. तर दुसरीकडे विनू छान तयार होऊन बाहेर येतो आणि तो सगळ्यांचे आभार मानतो. तो म्हणत असतो की मी पहिला आलो नाही तरीसुद्धा तुम्ही माझ्यासाठी एवढी मोठी पार्टी ऑर्गनाईज केली. आणि त्यावर रत्नाकर त्याला समजावतो की पहिलं येणं महत्त्वाचं नाही आहे. थोडे प्रयत्न करून कोणीही पहिलं येऊ शकतं, रेस जिंकू शकतं. पण तू आज जे काही केलं आहे ना ते प्रत्येकाला शक्य होत नाही. तुझा पाय दुखत असूनही तू रेसमध्ये भाग घेतला आणि रेस पूर्णही केली. एवढंच नाही तर तू 2 जणांना मागेही टाकलं. आणि ते ऐकून विनूला खूप आनंद होतो. आणि मग त्यानंतर तो राघवला विचारतो की मम्माने मला प्रॉमिस केलं होतं की ती माझी रेस बघण्यासाठी नक्की येईल, पण मग ती का नाही आली. त्यावर राघव त्याला समजावतो की मम्माला अजून बरं वाटत नाही आहे, त्यामुळे तिला थोडा वेळ लागेल.
तर रुक्मिणीसुद्धा विनूला सांगते की तू अजिबात काळजी करू नको, मम्मा घरी परत आल्यानंतर तू, बाबा आणि तुझी लाडकी मम्मा मिळून पुन्हा एकदा पार्टी करा. आणि त्यावर विनू आनंदाने हो म्हणतो आणि मग त्यानंतर तो केक कट करतो. सर्वजण त्याचं कौतुक करत असतात. त्यानंतर विनू स्वतःच्या हाताने सगळ्यांना केक भरवतो आणि मग त्यावेळी राजश्री म्हणते की राघव, आम्हाला तुलासुद्धा एक गिफ्ट द्यायचं आहे. त्यावेळी राघव म्हणतो, पण आई हे कशासाठी, मी कुठे काय केलं आहे. मात्र राजश्री म्हणते की ते काही नाही, तुला हे गिफ्ट घ्यावंच लागेल. आणि मग त्यानंतर ती ते गिफ्ट घेऊन येते. राघव तिला विचारत असतो की आई हे काय आहे. त्यावर राजश्री हसतच त्याला सांगते की अरे हे प्लेनचं तिकीट आहे तुझ्यासाठी आणि राणीसाठी, कारण आम्ही दोघे तुम्हाला हनीमूनसाठी पाठवत आहोत. आणि ते ऐकून राघवला धक्का बसतो. तो म्हणतो की याची काही गरज नाही आहे. मात्र राजश्री म्हणते की गरज आहे राघव, तुम्हा दोघांनाही एकांत मिळायला हवा ना. आता तुम्ही तुमच्या बाळाचा विचार करा, विनूलाही भावंड हवं ना. तर ऋतुजा विचारते की विनू तुला काय हवं आहे, लहान बहीण की भाऊ. आणि त्यावर विनू म्हणतो लहान बहीण. आणि तो पटकन तेथून निघून जातो. आणि मग त्यानंतर तो सावीने राघवला जे पेपर दिलेले असतात ते घेऊन येतो आणि राघवला म्हणतो की बाबा, तुम्ही म्हणाला होता ना की मी रेसमध्ये पार्टिसिपेट केल्यावर तुम्ही माझी इच्छा पूर्ण कराल, मग आता तुम्ही या पेपर्सवर सही करा आणि सावीचे बाबा व्हा. आणि ते ऐकून घरातील सगळ्यांनाच धक्का बसतो. त्याचवेळी अन्वीसुद्धा तिथे येते. ती राघवला सांगते की सिम्माच्या खोलीमध्ये ती आणि सावी नाही आहेत आणि त्यांचं सामानही नाही आहे, त्या नक्की कुठे गेल्या आहेत. ती खूपच घाबरलेली असते. तर ऋतुजा मुद्दाम म्हणते की त्यांना लहानपणापासूनच पळून जाण्याची सवय आहे. मात्र रत्नाकर तिला गप्प बसायला सांगतो. तर इकडे राघव अन्वीला समजावत असतो की सिंधू दहीगावला गेली आहे, कारण तसंच ठरलं होतं आणि आता यावर मला कोणतंही आर्ग्युमेंट नको आहे. आणि त्याच वेळी मंगेश त्या ठिकाणी येतो आणि तो मोठ्याने राघवला म्हणतो की तुला विनूची आणि सावीची इच्छा पूर्ण करावीच लागेल. आणि मंगेशला बघून सगळ्यांनाच धक्का बसतो. रुक्मिणी म्हणत असते की हे दहीगावचे लोक कमाल आहेत की निर्लज्ज तेच कळत नाही, उठसूट सरळ आमच्या घरात येतात आणि डायरेक्ट बोलायलाच सुरुवात करतात. तर ऋतुजासुद्धा म्हणत असते की तुझं इथं काय काम आहे, चल निघ इथून. आणि त्यावेळी रत्नाकर मध्ये पडतो. मात्र रुक्मिणी त्याला काही बोलूच देत नाही. तर मंगेश राघवला म्हणत असतो की मला तुमच्याशी बोलायचं आहे, पण राघव देखील त्याचं म्हणणं ऐकून घेत नाही. आणि त्यामुळे मंगेश म्हणतो की मला असं वाटलं होतं की तुम्हाला सिंधूची आणि सावीची काळजी आहे म्हणून मी इथे आलो होतो. परंतु त्याचं हे वाक्य ऐकून राघव खूप चिडतो आणि तो मंगेशची कॉलरच पकडत विचारतो की नक्की काय म्हणायचंय तुला आणि तू इथे नक्की कशासाठी आला आहे. तुझं सावीवर आणि सिंधूवर किती प्रेम आहे ते सिद्ध करायला का. आणि त्यावर मंगेश मोठ्याने ओरडून म्हणतो की हो आहे माझं सिंधूवर प्रेम. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. राघव तर मंगेशला मारायलाच सुरुवात करतो. रत्नाकर त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, पण राघव काही ऐकत नाही आणि तो मंगेशला घराबाहेर घेऊन जातो. तर दुसरीकडे जेव्हा सिंधू परत येते तेव्हा तिला मंगेश दिसत नाही आणि त्यामुळे ती काळजीत पडते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत राघवला समजतं की सावी त्याचीच मुलगी आहे, पण ही गोष्ट सिंधूने इतकी वर्ष लपवल्याने तो सिंधूला खूप सुनावतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.